एक काळ असा होता जेव्हा देशाच्या एका मोठ्या भूभागावर लाल वादळाचं सावट होतं। देशांतर्गत सुरक्षेला लागलेली ही सर्वात मोठी कीड होती। पण आज इतिहास बदललाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मोठी घोषणा केली आहे। भारतातून नक्षलवाद आता जवळपास पूर्णपणे मोडून काढण्यात आलाय। 60 आणि 70च्या दशकात नक्षलबारीतून सुरू झालेली हिंसेची ही मालिका 2026 पर्यंत कशी संपुष्टात आली, भारताने हा ऐतिहासिक विजय कसा मिळवला, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। वर्षानुवर्ष भारताची नक्षलवादाविरुद्धची लढाई राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कमकुवत पडत गेली। आधीच्या सरकारांनी याकडे केवळ एक सामाजिक समस्या म्हणून पाहिलं, त्यामुळे सुरक्षा दलांचे हात बांधलेले राहिले आणि नक्षलवाद्यांचं नेटवर्क मध्य भारतात पसरत गेलं। पण 2014 नंतर चित्र बदललं। गृहमंत्री अमित शहा यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर नक्षलवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहनशीलता हे धोरण स्वीकारण्यात आलं। केवळ चर्चा नाही तर थेट प्रहार हा नवा मंत्र होता। हा लढा जिंकण्यासाठी सर्वात आधी सुरक्षा यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यात आले। पारंपरिक पोलिसांऐवजी जंगलात लढण्यासाठी अत्यंत प्रशिक्षित अशा DRG आणि बस्तरिया बटालियन सारख्या विशेष दलांची व्याप्ती वाढवण्यात आली। या सर्वात मोठी रणनीती ठरली स्थानिक आदिवासी तरुण आणि आत्मसमर्पण केलेल्या माजी नक्षलवाद्यांची भरती, ज्यांना जंगलाचा कोपरा न कोपरा ठाऊक होता, ज्यांना नक्षलवाद्यांची भाषा आणि त्यांच्या हालचालींची अचूक माहिती होती। या स्थानिक गुप्तचर यंत्रणेला जोड मिळाली आधुनिक तंत्रज्ञानाची। ड्रोन्स, थर्मल इमेजिंग आणि हायटेक पाळत ठेवणारी यंत्रणा। यामुळे नक्षलवाद्यांना जंगलात लपण्यासाठी जागाच उरली नाही। नक्षलवादांची सर्वात मोठी ताकद होती रेड कॉरिडॉर, विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा, जिथून एका राज्यात कारवाई झाली की नक्षलवादी दुसऱ्या राज्यात पळून जायचे। अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यामध्ये अभूतपूर्व समन्वय साधला गेला। राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या। गुप्तचर माहिती तात्काळ शेअर होऊ लागली। जंगलाच्या आत फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस उभारून नक्षलवाद्यांचे पळण्याचे मार्ग आणि रसद पुरवठा पूर्णपणे तोडून टाकण्यात आला। या नव्या रणनीतीचा मुख्य निशाणा होते नक्षलवाद्यांचे सर्वोच्च नेतृत्व। खालच्या स्तरावरील केडरऐवजी थेट विचारसरणी पसरवणाऱ्या आणि कट रचणाऱ्या टॉप कमांडर्सना लक्ष्य करण्यात आलं। परिणामी मिलिंद तेलतुंबडे सारखे कुख्यात कमांडर मारले गेले, तर काहींना आत्मसमर्पण करावं लागले। जेव्हा नेतृत्व संपलं तेव्हा नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले। एकट्या 2025 या वर्षात 2000हून अधिक नक्षलवादी कॅडर्सनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं। याशिवाय नक्षलवाद्यांना होणारा बेकायदेशीर आर्थिक पुरवठा आणि त्यांना पाठीशी उभे राहणारे शहरी नेटवर्क यांच्यावर कायदेशीर आणि आर्थिक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। पण हा विजय केवळ बंदुकीच्या जोरावर मिळालेला नाही। सरकारनं एकाच वेळी 2 आघाड्यांवरती काम केले, सुरक्षा आणि विकास। ज्या दुर्गम भागात नक्षलवादी सरकारला पोहोचू देत नव्हते तिथं आज पक्के रस्ते आहेत, मोबाईल टॉवर्स, बँका आणि सरकारी योजना पोहोचलेल्या आहेत। आत्मसमर्पण करणाऱ्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक मदत आणि रोजगाराचे प्रशिक्षण दिले गेले। म्हणजेच जिथं एकेकाळी बंदुका गरजत होत्या तिथंच आज विकासाची नवी पहाट झालेली आहे। 1967च्या नक्षलबारी बंडातून सुरू झालेला हा रक्तरंजित इतिहास स्वतंत्र भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान बनला होता। पण गृहमंत्री अमित शहा यांच्या दृढ आणि आक्रमक नेतृत्वाखाली भारतानं हे आव्हान लिलया पेलले। रेड कॉरिडॉरचा हा अंत म्हणजेच नक्षलवादाचा हा पराभव स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील अंतर्गत सुरक्षेतील सर्वात मोठं आणि ऐतिहासिक यश ठरलेलं आहे।